जसा प्रत्येक पौर्णिमेला होतो तसा आजही वीरपूर आणि रामपूर मध्ये बकऱ्यांचा मुकाबला होईल. आणि लक्षात ठेवा, पूजा तोच करेल ज्याचा बकरा जिंकेल. सगळे ऐका, या वेळेला माझा बकरा दिलावरच जिंकणार, कारण माझा बकरा काही बकराच नाही तर रणभूमीचा राजा आहे. दिलावरचा विजय असो, दिलावरचा विजय असो. पहिला मुकाबला वीरपूरचा दिलावर विरुद्ध सीतापूरच्या कालू सोबत होणार आहे. बघूया दरवर्षीप्रमाणे काही दिलावर जिंकणार आहे का. यात काहीच शंका नाही की दिलावर जिंकेल. दिलावर, या बकऱ्याला एका धडकेतच खाली पाड. जसा सामना सुरू होतो दिलावर हवेत उडी मारून काळूच्या डोक्यावर टक्कर देतो. दिलावरने क्षणार्धात काळूला धूळ चारली. पहिली बाजी दिलावरने जिंकली आहे. आता दुसरा मुकाबला दिलावरच्या विरुद्ध टायगरचा असेल. दिलावर, दिलावर. दिलावर आणि टायगर मध्ये जोराची टक्कर झाली. यावेळी सुद्धा दिलावर बकराच जिंकला. अभिनंदन शमशेर, यावेळाही तुमचाच बकरा जिंकला. यात नवीन काय. पूजाची तयारी करा पंडित, कारण या वेळेला पूजा ही मीच करणार. थांबा, मुकाबला अजून संपला नाहीये. अच्छा, कोण लढणार आहे माझ्या दिलावर सोबत? तू की तुझा चुजा? तुझ्या दिलावर साठी माझा सुलतानच पुरेसा आहे. सुलतान नाव ठेवलं तर कोणी काही बादशाह होत नाही. बादशाह होण्यासाठी लढाई जिंकायला लागते. मी लढण्यासाठी तयार आहे. तू तयार आहेस का दिलावर? दिलावर ऑलवेज रेडी. काहीच वेळात सामना सुरू झाला. कम ऑन दिलावर, याला धूळ चार. कम ऑन सुलतान, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. मार त्याला. चिंता करू नका मालक, पूजाच तुम्हीच करणार. खूप वर्षांनी आज पहिल्यांदा शमशेर सिंगचा बकरा हारलेला आहे. माफ करा शमशेर सिंग, आज तुम्हाला पूजा करता नाही येणार. जिंकण्याची सवय झालीये, त्यामुळे हार बचत नाहीये. बघून घेईन तुला आणि तुझ्या बकऱ्याला, बघून घेईन. शमशेर सिंग रागावून निघून जातो. खूप वर्षांनी आज पहिल्यांदा शमशेर सिंगच्या जागेवर लक्ष्मण मंदिरात पूजा करतो. तिकडे शमशेर सिंग आपली हार मानायला काही तयार नाही. माझा बकरा कधी हरू शकत नाही. हो मालक, तुमचा बकरा कधीच हरू शकत नाही. माफ करा मालक, आज त्याने तुमच्या बकऱ्याला हरवलंय. उद्या तुम्हाला सुद्धा आव्हान देऊ शकतो. सुरुवात बकऱ्यांनी झालीये, त्यामुळे अगोदर बकऱ्यालाच शांत करायला हवं. म्हणत असाल तर आज रात्री बकऱ्याच्या जेवणात विष घालू? हो ठीक आहे मालक. उद्या सकाळी तुम्हाला सुलतान बकऱ्याच्या मृत्यूची बातमी मिळेल. अर्ध्या रात्री रंगा आणि बिल्ला चुपचाप जाऊन बकऱ्याच्या चाऱ्यामध्ये विष कालवून निघून जातात. चाऱ्यातनं मोठा छान वास येतोय. आधी जरा चारा खातो. सुलतान बकरा आनंदात चारा खाऊ लागतो. आता थोड्याच वेळात बकऱ्याचा रामनाम सत्य होईल. आज जरा झोप जास्त येते, थोडा वेळ आराम करतो. विषाचा परिणाम दिसू लागलाय. थोड्याच वेळात आता बकरा देवाला प्रिय होईल. काही वेळात लक्ष्मण येऊन सुलतानला उठवतो. अरे सुलतान, तू अजूनही झोपलायस? चल लगेच उठ, आपल्याला बाजारात जायचंय. माफ करा मालक, आज सकाळी सकाळी जेवण जरा जास्त झालंय, तर जरा झोप लागली होती. बकऱ्यावरती विषाचा परिणाम झाला नाही, काहीतरी गडबड आहे. मग दोन्ही गुंड शमशेर सिंग कडे जाऊन ही गोष्ट सांगतात. अरे काय बडबडताय? असं कसं होऊ शकतं? एक काम करा, त्या बकऱ्याला सापाकडून दंश करून द्या. बघतोच कसा वाचतो ते. मध्यरात्रीच्या वेळी रंगा आणि बिल्ला विषारी साप घेऊन सुलतानकडे जातात. रे सापा, आमच्या समोर या बकऱ्याला चाव. आता हा नाही वाचू शकत. उद्या सकाळी याच्या मृत्यूची बातमी मालकाला देऊ. चल. रंगा आणि बिल्ला तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी दोन्ही गुंड लपून बघत असतात. सुलतान बकरा चारा खात असतो. हा तर सापाच्या चावण्याने मेला नाही. आता मालकाला काय उत्तर द्यायचं? दोन्ही गुंड घाबरून शमशेर सिंग कडे जाऊन ही गोष्ट सांगतात. काय? या वेळेला सुद्धा तो बकरा मेला नाही? माहिती काढा, बकऱ्याचा चारा कुठून येतो ते. मला माहितीये, याचा चारा बच्चू चारेवाल्याकडून येतो ते.
बच्चूला इथे घेऊन या. काही वेळाने दोन्ही गुंड बच्चूला घेऊन येतात. बच्चू, काय सुलतान बकऱ्याला तू चारा देतोस का? हो मालक. माझी माणसं त्याला विष खाऊ घालतात तरी तो मरत नाही, असं का? मालक, लक्ष्मण त्याला रोज हकीमकडून आणलेल्या जडीबुटीचा नाश्ता देतो. आत्ता कळालं त्याला विषाचा परिणाम का होत नाही ते. काळू कसाईला बोलवा. तुम्ही मला बोलवलं मालक? काळू, उद्या सुलतान बकरा सकाळचा सूर्य बघता कामा नये. जो हुकूम सरकार. उद्यापर्यंत त्याची बिर्याणी बनून जाईल. रात्रीच्या वेळी चुपचाप कालू कसाई आपल्या साथीदारांना घेऊन सुलतान बकऱ्याजवळ जातो. याला पोत्यात घालून कसाईखान्याकडे चला. कालूची लोक बकऱ्याला पोत्यात बांधून कसाईखान्यात आणतात आणि जेव्हा बकऱ्याला पोत्याच्या बाहेर काढतात तेव्हाच शमशेर सिंग येतो. वा कालू, विष ज्याचं काही बिघडू शकला नाही त्याला तू मृत्यूच्या दारात नेऊन पोहोचवलंस. हे घे तुझं बक्षीस. तुला वाटतंय काळू इथं मला घेऊन आलाय? नाही, काळू इथे मला घेऊन नाही आलाय. मी काळू सोबत इथे माझ्या मर्जीनं आलोय. ही काय बडबड लावली आहे बकऱ्या? ही बकवास नाही, वास्तव आहे. मला वाटलं असतं तर मी तुझ्या गुंडांना तिथेच मारलं असतं. नसेल विश्वास तर पहा. हा बकरा वेडा झालाय. अरे पळा इथून. कालूचे दोन्ही चमचे बकऱ्याकडून मार खाऊन पळून जातात. आता पटलं का माझं म्हणणं की तुम्ही माझं काहीच बिघडू शकत नाही? तू इतका ताकदवान आहेस, मग आमच्या सोबत एवढा सहज का आलास? लक्ष्मणला पाहायचं होतं की कोण मला मारू इच्छितो. तर काय लक्ष्मणला माहितीये की तुला कोण मारणार आहे ते? कोणी दुसरं नाही तर तूच त्याला मारू इच्छितोस हे मला माहिती होतं. पण मी तुला रंगे हात पकडायचं ठरवलं होतं. पंडितजी बघा, हा काही पूजेचा लायकीचा आहे? पूजेच्याच नाही तर हा गावातही राहायच्या लायकीचा नाहीये. शमशेर सिंग, उद्या सकाळी पंचायतीला हजर हो. दुसऱ्या दिवशी शमशेर सिंग सभेत पोहोचतो. शमशेर सिंग, तुझं हे वागणं निंदनीय आहे. आजपासून तू कुठल्याही मंदिरात पूजा करू शकत नाहीस. आणि लक्ष्मण आजपासून पूजेचा अधिकारी आहे, कारण सुलतानने वीरतेचा परिचय दिलाय. शमशेर सिंग, तुझा गुन्हा माफीच्या लायक नाहीये, त्यामुळे पंचायत तुला गावातून बाहेर निघून जायची शिक्षा देते. थांबा मुखियाजी, यांना माफ करा. हे तू काय बोलतोयस लक्ष्मण? याने तुझ्या बकऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मुखियाजी, मला तर फक्त एवढंच सांगायचं होतं की मंदिरात पूजा करायचा अधिकार सगळ्यांचा आहे आणि हे मी सिद्ध केलं. कृपया यांना शिक्षा देऊ नका. लक्ष्मणचं बोलणं ऐकून शमशेर सिंगचं हृदय परिवर्तन झालं. मी अहंकारात आंधळा होऊन हे सगळं केलं, पण आज एका बकऱ्यामुळे माझे डोळे उघडलेत. मी दौलतीच्या नशेत विसरलो होतो की पूजा करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. हा अधिकार दोन बकऱ्यांमध्ये लढवून ठरवला जाऊ शकत नाही. शमशेर सिंगचं हृदय परिवर्तन झालेलं पाहून सगळे खुश होतात. चला शमशेर सिंग, उशिरा का होईना तुला शहाणपण आलं. लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार मी तुझी शिक्षा माफ करतो. मला माफ करून तू माझ्यावर मोठे उपकार केलेत लक्ष्मण. माफीपेक्षा काही श्रेष्ठ नाही शमशेर सिंग. चला मंदिरात, आज आपण सोबत बसून पूजा करूया. लक्ष्मणचा दिलदारपणा पाहून सगळे खुश झाले. सुलतान बकऱ्याचा विजय असो, लक्ष्मणचा विजय असो. त्या दिवसानंतर गावामध्ये बकऱ्यांच्या लढाईवरून कधीही ठरवलं नाही गेलं की मंदिरात कोण पूजा करेल. त्या दिवसानंतर गावातल्या प्रत्येक व्यक्तीला देवाची पूजा करण्याची संधी मिळू लागली. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.